कॉलेज रोड संयुक्त उत्सव समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी। कॉलेज रोड येथील संयुक्त उत्सव समितीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व कायद्यांसंबंधित योगदानाचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन पवन भाऊ क्षीरसागर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना बाबासाहेबांच्या विचारांचा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी अनेक मान्यवर, समाजसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांच्या संघर्षाची प्रेरणा आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी उभं केलेलं बौद्धिक व कायदेशीर शस्त्र भारतीय संविधान यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला। या कार्यक्रमाला जय क्षीरसागर, राजेश पाटील, अमोल गवळी, हरीश मोरे, अमोल बहलेराव, गौतम खंडारे तसेच पवन भाऊ क्षीरसागर युवा फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, जय भीम। माझं नाव पवन क्षीरसागर। मी गेल्या 29 वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाचं काम करतो। मी गेल्या 13 वर्षापासून महानगर प्रमुख होतो। आज रोजी मी प्रदेश संघटक आहे आणि कॅनडा कॉर्नर शरमपूर या ठिकाणी मी गेल्या 35 वर्षापासून माझं वास्तव्य आहे आणि गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती असून या जयंतीनिमित्त मी सर्वांना, आज तसं बघायला गेलं तर भारत देशामध्ये आज आपण सर्वच बाबासाहेबांच्या अनावरी आहोत, कारण आज बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावरती हा देश चालतो आणि आज जे आदरणीय मोदी साहेब जे आपले पंतप्रधान आहेत ते देखील संविधानाचा तेवढाच आदर करतात। त्यामुळं मी भारत देशातील प्रत्येक नागरिकाला मी आज हे आव्हान करतो की आपण ह्या देशाच्या संविधानाचा आपण आदर केला पाहिजे। आपण आपल्या मुलांना, आपण आपल्या जवळच्या मित्रांना, आप्तेष्टांना आपण त्यांना नक्कीच सांगायला पाहिजे की थोडा का होईना आपण संविधानाचा अभ्यास करावा, जेणेकरून जे आपले संविधानाचे जनक आहेत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हे पवित्र संविधान दिलेले आहे, जी लोकशाही दिलेली आहे, त्या लोकशाहीचा आदर ठेवून आज मी पुनश्च एकदा माझ्या सर्व भारतवासियांना, माझ्या नाशिककरांना, मी सगळ्यांना या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय महाराष्ट्र। संपूर्ण भारतात आणि भारताशिवाय इतर देशांमध्ये सुद्धा जगभर आपले ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ विचारवंत, नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणून वंदना करतो, मानवतेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आमचं दैवत, यांची आज जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होते। आज आपल्या नाशिक शहरामध्ये हजारो ठिकाणी लाखो लोक आज वंदना देत आहेत। या ठिकाणी कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये आमचे मित्रवर्य पवनजी क्षीरसागर, त्यांचे सहकारी यांनी सगळ्यांनी आंबेडकर जयंतीचा उत्सव साजरा केलेला आहे। या ठिकाणी प्रतिमांचं पूजन केलंय। आम्हाला या ठिकाणी त्यांनी खास करून या पूजनासाठी संधी दिली, आपली संवादासाठी संधी दिली। आज देशभरात विविध सगळे विचार प्रवाह कार्यरत असताना सुद्धा आपल्या देशाचा कारभार ज्या संविधानाच्या आधारावर चालतो, ज्या संविधानाच्या मार्गदर्शनामध्ये चालतो, ती डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली आदर्श तत्वप्रणाली याच्या आधारावर सगळं कारभार चालतो। बऱ्याच वेळेला ही लोक विसरतात की आपण ज्या स्वातंत्र्यामध्ये जगत आहोत त्या स्वातंत्र्याचे सगळे जे अधिकार आहेत, मग महिलांना असतील, विविध सगळ्या संप्रदायांना, विविध समाजांना असतील, हे सगळे आपल्याला घटनेनं दिलेत आणि ही घटना बनवण्यासाठी त्यांनी जवळपास 2-3 वर्ष सतत रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि त्यातून हीच एक आदर्श अशी राज्यघटना तयार झाली आहे। मला असं सगळ्या मित्रपरिवाराला, कार्यकर्त्यांना, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करावं असं वाटतं। आदरणीय वंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण असा संकल्प करू की आपली जी राज्यघटना आहे ही आपण बारकाईनं वाचली पाहिजे आणि सगळ्या वेगवेगळ्या परिसरांमध्ये, वेगवेगळ्या विभागांमध्ये
राज्यघटना किंवा संविधान अभ्यास मंडळ स्थापन झाली पाहिजेत आणि त्याचं वाचन क्रमशः प्रत्येक प्रकरणाचं झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण त्याच्याशिवाय आपल्याला त्याचं महत्व कळणार नाही आणि त्याचा अभ्यास कोणी करणार नाहीत. काल माझे 4-5 वकील मित्र भेटले होते. त्यातल्या 1-2 वकिलांना याच्याविषयी बारकाईने चांगली माहिती होती, पण बहुतांशी वकिलांना सुद्धा चांगली संविधान माहिती नसावं ही आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की केवळ एखाद्या कुठल्या तरी कोणाकडनं अपेक्षा फक्त का व्यक्त करायची, तर या लोकशाहीमध्ये ज्याला लोकशाहीचा लाभ मिळतो, ज्याला लोकशाहीबद्दल अभिमान वाटतो, त्या सगळ्यांनी संविधानाचं वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि बाबासाहेबांप्रती कृतज्ञता रोज प्रकट केली पाहिजे असं मला वाटतं. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आपल्या संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल संयोजक असलेले पवनजी यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि बाबासाहेबांना त्रिवार वंदना करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.